Hello student, myself Sonali Chaudhary. Today I am going to teach economics for 11th. आत्ता आपले जो दिवस चालू आहेत लॉकडाऊनचे, या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपला 25% सिलेबस रिड्यूस केला आहे. पण मला जिथे जिथे वाटेल की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर फ्युचर ॲस्पेक्ट्स, सो मी अशा गोष्टी तुम्हाला नक्की शिकवणार. म्हणजे त्या गोष्टी मी स्पेशली तुम्हाला शिकवणार. बाकी सगळ्या गोष्टींचा एक ओव्हरलुक मी तुम्हाला देणार, पण ज्या गोष्टी मला असं वाटतं आहे की ज्या रिडक्शन केल्या आहेत पण त्या तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत, सो मी त्या पण घेणार. हे स्पेशली माझ्या अशा स्टुडंट्ससाठी ज्यांचं खूप काही आधी मिस झालेलं आहे. मग आता त्यांना या व्हिडिओजवरनं सहज अभ्यास करता येईल. सो बघा, इथे फर्स्ट लाईन दिली आहे त्यांनी. टुडेज वर्ल्ड इज मार्क्ड बाय सायंटिफिक इन्व्हेन्शन्स अँड डिस्कवरीज. म्हणजे आजचं जग हे नोंदवलं गेलं आहे किंवा एक आजच्या जगावर ठसा पाडला आहे. कोणी? तर सायंटिफिक अशा इन्व्हेन्शन्स आणि डिस्कवरीजनी, म्हणजे वैज्ञानिक अशा खूप साऱ्या शोधांनी किंवा खूप साऱ्या संशोधनांनी. सो दिस रिमार्केबल सायंटिफिक प्रोग्रेस एनेबल्स अस टू प्रोब इन टू द क्वेश्चन. विच क्वेश्चन? द क्वेश्चन इज व्हॉट इज सायन्स. म्हणजे हे जे अनेक असे उल्लेखनीय असे सायंटिफिक प्रोग्रेसेस होत आहेत, यामुळे आपल्याला एक क्वेश्चन येतो, व्हॉट इज सायन्स. सायन्स म्हणजे नक्की काय? त्यांनी सायन्ससाठी एक छान छोटीशी क्यूटशी डेफिनेशन पण दिली आहे. सायन्स इज सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज. सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज म्हणजे एखादी गोष्ट करण्याचं किंवा एखाद्या वस्तूबद्दल ज्ञान असण्याचं सिस्टमॅटिक अशी बॉडी. पद्धतशीर असं सगळ्या गोष्टींचं ज्ञान असतं. कशामध्ये? शास्त्रामध्ये. मग शास्त्राला किंवा सायन्सला आपण मेन 2 अप्रोचेसमध्ये किंवा 2 टाईप्समध्ये स्टडी करू शकतो. वन इज नॅचरल सायन्स अँड अनदर इज सोशल सायन्स. वन इज नॅचरल सायन्स अँड अनदर इज सोशल सायन्स. सो बच्चा पार्टी, व्हॉट इज नॅचरल सायन्स अँड व्हॉट इज सोशल सायन्स? फर्स्ट इज नॅचरल सायन्स. Natural science is one whose laws are universally acceptable and their validity can be tested in laboratory under controlled conditions or controlled environment. म्हणजे याला एक छोटंसं एक्झाम्पल देते मी तुम्हाला. आधी शिकवण्याच्या आधी मी एक थोडीशी ओव्हरव्ह्यू देते तुम्हाला. नॅचरल सायन्स हे असे सायन्स आहेत जे तुम्ही 10वीपर्यंत शिकत आलात. बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स हे सगळे तुमचे नॅचरल सायन्सेस आहेत. आणि सोशल सायन्स हे त्यापेक्षा थोडेसे वेगळे, म्हणजे तुम्ही जे 10thपर्यंत शिकला आहेत ते नॅचरल सायन्सेस. नाऊ इन कॉमर्स यू आर गोइंग टू सी और यू आर गोइंग टू स्टडी सोशल सायन्स. सो व्हॉट इज नॅचरल सायन्स? नॅचरल सायन्स म्हणजे असं सायन्स की ज्याचे लॉज, नॅचरल सायन्स मीन्स दॅट सायन्स हुज लॉज आर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल. म्हणजे जिथे 1+1 इज इक्वल टू 2 हे सगळ्या जगामध्ये ॲक्सेप्ट केलेलं आहे की नाही? सो दॅट इज नॅचरल सायन्स. मग तुम्हाला मॅडम सोशल सायन्स? येस, सोशल सायन्स इज नॉट युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल. सोशल सायन्सला युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स नाही. याचे रिझन्स पण मी तुम्हाला सांगेल खाली. पुढे बघा, त्यांनी म्हटलं आहे देअर व्हॅलिडिटी कॅन बी टेस्टेड इन लॅबोरेटरी अंडर कंट्रोल्ड कंडिशन्स. म्हणजे त्यांची व्हॅलिडिटी ही टेस्ट करू शकतो आपण लॅबोरेटरीमध्ये अंडर कंट्रोल कंडिशन्स. म्हणजे कार्बन डायऑक्साईडला CO2 म्हणतात आणि ऑक्सिजनला H2O म्हणतात. या ज्या तुमच्या गोष्टी आहेत O2 म्हणतात, हे जे काही आहे हे फक्त भारतात नाही, इंडियामध्ये नाही, तर इंडियाच्या बाहेरसुद्धा ॲक्सेप्ट करतात, आहे की नाही? सो नॅचरल सायन्सचे जे लॉज असतात ते युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल असतात अँड देअर व्हॅलिडिटी कॅन बी टेस्टेड इन लॅबोरेटरी. त्याची व्हॅलिडिटी, त्याची सत्यता ही तुम्ही पडताळून पाहू शकतात इन लॅब अंडर कंट्रोल्ड कंडिशन्स. वाय कंट्रोल्ड कंडिशन्स? कंट्रोल कंडिशन्स म्हणजे फॉर्म्युले दिले, त्या फॉर्म्युल्याच्या बाहेर जाऊन तर आपण काम करणार नाही, आहे की नाही? इट कॅन बी डेंजरस. सो आपण काम कसं करू? अंडर कंट्रोल्ड कंडिशन. मग लॅबमध्ये कंट्रोल कंडिशनमध्ये आपण नॅचरल सायन्सेसच्या लॉजला काय करू शकतो? व्हॅलिडिटी टेस्ट करू शकतो. Natural sciences are also called as exact science.
नॅचरल सायन्सला एक्झॅक्ट सायन्स असेही म्हणतात बिकॉज ऑफ देअर इम्पॅरिकल अप्रोच. बिकॉज ऑफ देअर इम्पॅरिकल अप्रोच. इम्पॅरिकल अप्रोच म्हणजे काय? टू द स्टडी, म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने अभ्यास केला जातो. सो नॅचरल सायन्सेसला आपण एक्झॅक्ट सायन्स असंही म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला जर का ॲडिशन्स करायचे आहे तर तुम्ही ॲडिशनसाठी प्लसचं साईनच वापरणार आहात. ओके, हे काय आहे? ठरलेलं आहे. ॲज इट इज तुम्ही फॉर्म्युला कॉपी करणार आणि ॲडिशन्स करणार. जर तुम्हाला डिलिशन्स करायचे, मायनस करायचं आहे, तर तुम्ही मायनसचं साईन वापरणार. म्हणजे फॉर्म्युलाज कसे आहेत? एक्झॅक्टली ॲज इट इज तुम्ही कॉपी करतात आणि ते तशा हिशोबाने वापरतात. तुमच्या कामासाठी तुम्ही फॉर्म्युलेज एक्झॅक्टली ॲज इट इज कॉपी पेस्ट करतात आणि त्यांना तुम्ही यूज करतात. सो नॅचरल सायन्सेस आर ऑल्सो कॉल्ड ॲज एक्झॅक्ट सायन्स. म्हणजे एक्झॅक्टली ॲज इट इज उतरवायचे आणि त्यांचा वापर करायचा फॉर द न्यू इन्व्हेन्शन्स अँड इनोव्हेशन्स. सो एक्झाम्पल्स काय त्याचे? मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड केमिस्ट्री. तुम्ही इथे बायोलॉजी पण एक्झाम्पल घेऊ शकता, जे आपण बचपन से सीखते आ रहे. बट नाउ वी आर गोइंग टू लर्न समथिंग डिफरंट. व्हॉट इज दॅट? दॅट इज सोशल सायन्स. Social science is called as abstract science or behavioral science. So what is abstract science or what is behavioral science? Abstract म्हणजे not exact but something like something same like it. म्हणजे एक्झॅक्टली ती गोष्ट तशीच्या तशी असणार नाही आहे. हां, पण थोडंसं त्याच्यावरनं आपण काय घेऊ शकतो? ज्ञान घेऊ शकतो. किंवा मग याला आपण म्हणूयात बिहेवियरल सायन्स, म्हणजे वागणुकीचे शास्त्र. Why it is called as behavioral science? Because it is related to the study of some or other aspects of the human behavior. म्हणजे मानवाच्या बिहेवियरबद्दल जिथे स्टडी केला जातो, मानवाच्या ह्युमन बिहेवियरसाठी जिथे स्टडी केला जातो, त्याला तुम्ही काय म्हणणार? त्याला तुम्ही तेच म्हणणार बिहेवियरल सायन्स. सो व्हॉट इज बिहेवियरल सायन्स? बिहेवियरल सायन्स इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ सम और अदर ॲस्पेक्ट्स ऑफ ह्युमन बिहेवियर. मग याचं एक्झाम्पल कसं आहे सांगू? ह्याचे एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट इज सोशियोलॉजी, सेकंड इज सायकोलॉजी अँड थर्ड इज इकॉनॉमिक्स. फर्स्ट इज सोशियोलॉजी, सेकंड इज सायकोलॉजी अँड थर्ड इज इकॉनॉमिक्स. चला, तुम्हाला आठवतं का आपण ॲडिशन करण्यासाठी प्लसचं साईन वापरलं होतं? सेम आता जर का मी म्हटलं की एक अरुणा आहे आणि एक नेहा आहे, तर अरुणा आणि नेहा या दोघींना जर का मी जाऊन मस्तपैकी एक जोरात फटका दिला, तर दोघींचा बिहेवियर कसा असणार आहे? दोघींना राग येईल का? हे सेम टू सेम असणार आहे का? नाही. फटका मारल्यावर राग यायला हवा हे तुमचं काय आहे? एक अंदाज आहे. तो दरवेळेस खरा ठरतो असं नाही आहे. म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली जरी तो फॉर्म्युला खाली कॉपी पेस्ट केला, जसं फटका मारल्यावर राग येतो, पण राग येईलच प्रत्येकाला असं नाही. म्हणून इथे थोडीशी गोष्ट वेगळी आहे. काय गोष्ट वेगळी आहे? नॅचरल सायन्सेसचे लॉज हे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल असतात अँड वी कॅन टेस्ट देम इन लॅबोरेटरी अंडर कंट्रोल कंडिशन्स. बट लॉज ऑफ सोशल सायन्स कॅन नॉट बी टेस्टेड इन लॅबोरेटरी अंडर कंट्रोल्ड कंडिशन्स. लॅबमध्ये आपण त्याला टेस्ट करू शकत नाही. We cannot test it as it is not universal. हे युनिव्हर्सल नाही आहे, so we cannot test it in laboratory. So laws of social science are not universal, but they are only the statement of general human tendencies. जनरल ह्युमन टेंडन्सीज म्हणजे जनरली अशी काही घटना घडली की कसं माणूस वागतो, ही एक जनरल ह्युमन टेंडन्सीचं बद्दल स्टेटमेंट दिलेले आहेत. हे जे लॉज आहेत सोशल सायन्समध्ये, की एखाद्याला आपण फटका मारला की त्याला राग येतो, हा लॉ आहे. सो हा लॉ कसा आहे? जनरल ह्युमन टेंडन्सीवर डिपेंड आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बिहेवियरबद्दल एक्झॅक्टली सांगू शकत नाही ना. सो सोशल सायन्सचे लॉज आर नॉट युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल, वेअर ॲज नॅचरल सायन्सेसचे लॉज are universally acceptable. Social science, laws of social science, we cannot test them in laboratory, but laws of natural science we can test it in laboratory under controlled conditions. One is exact science and one is abstract science
or else behavioral science. So which is exact science? Exact science is natural science. So what is social science? Social science means abstract science or behavioral science. So why behavioral? Because it is related to the some or other aspects of the human behavior. काही किंवा सगळेच असे ॲस्पेक्ट्स कोणाचे? ऑफ अ ह्युमन बिहेवियर. मग याचे मी तुम्हाला एक्झाम्पल्स दिले होते, सायकोलॉजी, सोशिओलॉजी अँड इकॉनॉमिक्स. बघा मी स्टार्टिंगला तुम्हाला सुरुवात तर सांगितलीच नाही. आपण सब्जेक्ट शिकतो कोणता आहे? इकॉनॉमिक्स. सो आपल्याला इकॉनॉमिक्स नक्की कुठून आला? व्हॉट इज इकॉनॉमिक्स? इकॉनॉमिक्स नक्की काय आहे ते शिकायचं आहे ना. त्यासाठी आपण हे शिकतोय की व्हॉट इज सायन्स? सायन्स इज सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज. Which are main types of science? Natural science and social science. One is universally acceptable and another is not universally acceptable. One's law's validity can be tested in laboratory, and another science laws we cannot test them in a laboratory. One is exact science, another is abstract science. Abstract science किंवा मग त्याला तुम्ही काय म्हणाल? Behavioral science. Why behavioral science? Because it is related to some or other aspects of the human behavior. Study हा study आहे. Social science means study of some or other aspects of the human behavior. Okay, so what is social science? Actually, social science is only the statement of general human tendencies. Social science हे काय आहे? फक्त एक स्टेटमेंट आहे. कसलं? तर स्टेटमेंट ऑफ जनरल ह्युमन टेंडन्सीज. जनरली व्यक्ती कशा सिच्युएशनवर कसा वागू शकतो या जनरल ह्युमन टेंडन्सीजचा फक्त तो काय आहे? स्टेटमेंट आहे, विधान आहे. सो याचे मी एक्झाम्पल्स दिले तुम्हाला 3. एक सोशियोलॉजी, एक सायकोलॉजी अँड एक इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्समध्ये या पॅरामध्ये काहीच दिलेलं नाही आहे. बघा इथे या पॅराग्राफमध्ये इकॉनॉमिक्सबद्दल या पॅरामध्ये काहीच दिलेलं नाही आहे. बट सोशियोलॉजी आणि सायकोलॉजीबद्दल नक्कीच दिलं आहे. ते मी तुम्हाला सांगते. सायकोलॉजी इज रिलेटेड टू मेंटल ॲस्पेक्ट ऑफ अ ह्युमन बिहेवियर. सायकोलॉजी हा रिलेटेड कशाशी आहे? मेंटल, म्हणजे मानवाच्या मेंदूची स्थिती ऑफ ह्युमन बिहेवियर. म्हणजे मेंटली एखादा व्यक्ती कसा बिहेव करू शकतो याचा आपण स्टडी करतो इन सायकोलॉजी. सो व्हॉट इज सोशियोलॉजी? सोशियोलॉजी इज ऑल्सो अ social science and it is also called as behavioral science. Why? Because in sociology also we study human behavior, but yes, we study human behavior means how he react in society. बघा त्यांनी दिलंय sociology is related to the study of social aspect of a human behavior as a member of society. एखादा व्यक्तीचा वागणूक, सोशल वागणूक, समाजातली वागणूक ॲज ही इज मेंबर ऑफ द सोसायटी हे कसं असणार आहे, त्याची बिहेवियर कशी असणार आहे, तो जो ॲस्पेक्ट आपण स्टडी करतो तो कसा स्टडी करतो? इन सोशियोलॉजी. सी, ह्युमन बिहेवियर कॅन नायदर बी टेस्टेड इम्पॅरिकली नॉर कॅन बी स्टडीड इन द लॅबोरेटरी. म्हणजे ह्युमन बिहेवियरला तुम्ही लॅबोरेटरीमध्ये चंचूपात्रामध्ये टाका बरं आणि त्याच्यामध्ये फॉर्म्युला सहित काय करू शकता का? टेस्ट करू शकता का? नो, वी कॅन नॉट टेस्ट इट इन लॅबोरेटरी. येतंय लक्षात? याच्यामध्ये सांगायचं झालं तर गोष्ट अशी आहे की नॅचरल सायन्स हे सगळीकडे ॲक्सेप्ट केलेलं असतं, पूर्ण वैश्विक मान्यता असते, तर सोशल सायन्सला वैश्विक मान्यता नसते. सोशल सायन्सचा एक एक्झाम्पल अजून राहिले जे आपल्याला मेन आहे. आवर सब्जेक्ट इज इकॉनॉमिक्स. सो व्हॉट इज इकॉनॉमिक्स? इकॉनॉमिक्स इज ऑल्सो अ सोशल सायन्स. सी हियर, economics is a social science.
इट इज अ सोशल सायन्स. इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स. एक म्हटला मॅम कसं काय सोशल सायन्स? सी, वी आर लुकिंग हिअर फॉर बिहेवियर ऑफ द ह्युमन. ओके, सो इकॉनॉमिक्समध्ये आपण एखाद्या व्यक्तीचा इकॉनॉमिक बिहेवियर स्टडी करणार. इकॉनॉमिक बिहेवियर म्हणजे फायनान्शियल बिहेवियर रिलेटेड टू मनी, भाई पैसा. ओके, सो इकॉनॉमिक्स इज ऑल्सो अ सोशल सायन्स. इट इज रिलेटेड टू इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ द ह्युमन. हा कोणता बिहेवियर असतो? इकॉनॉमिक बिहेवियर, आर्थिक वागणूक ऑफ द ह्युमन. अँड द ओरिजिन ऑफ द टर्म इकॉनॉमिक्स लाईज इन अ ग्रीक वर्ड. म्हणजे हा जो इकॉनॉमिक्स हा वर्ड आला आहे तो एका ग्रीक वर्डपासून आला आहे. विच ग्रीक वर्ड? दॅट इज आयकोनॉमिया. ओ इज सायलेंट देअर. OIKONOMIA, economia. So what is meant by economia? It means management of the household. What is economia? It means management of the household. See here, give me a minute. Oh no. Yes, I took a screenshot. See here, I am going to show you something. Let me edit the page. Oh, where is the pen? Here is the pen. Yes. See here. Which color would I take? Okay, I took this one. Done. Pen. This one wala. Okay, fine. हा वाला. ठीक है, चलो. एट फर्स्ट मेरे को आपको क्या सिखाने का है? आई वॉन्ट टू टीच यू व्हाट इज इकोनॉमिक्स. सो इकोनॉमिक्स इज अ, अरे रे रे रे, खूपच छोटासा आहे, नाजूक आहे, नाजूक. सो इकोनॉमिक्स is a social science. Okay, so economics is a social science. मग हे सोशल सायन्स कसं? सियर इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स त्यांनी म्हटलंच आहे. सो मला ह्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे की इकॉनॉमिक्स हा वर्ड कुठून आला नक्की? हा वर्ड आला एका ग्रीक वर्डपासून. हा वर्ड आला एका ग्रीक वर्डपासून. ग्रीक वर्ड कोणता होता? दॅट ग्रीक वर्ड इज OIKONOMIA, economia. What is meant by economia? See here, what is meant by economia? Economia means management of household. See, they are saying economia means management of household. So what is management of household? This is not only a management, this is a financial management. Financial management. बघा कशी. हां, फायनान्शियल मॅनेजमेंट कशी हे मी तुम्हाला सांगते आता. बघा, दिस इज अवर चिंटू, दिस इज अवर चिंटू, दिस इज अवर पिंटी, दिस इज अवर चिंटी, this is our Pinty. Okay, I am not going to write here. This is Chinty, this is Pinty, this is dad and this is mom. Dad and mom. पप्पांनी दिली मम्मीला सॅलरी. पप्पाने दिली मम्मीला सॅलरी. पण चिंटी बघा, चिंटी म्हटली डॅड माझी फीज. पिंटी म्हटली डॅड माय फीज. मॉम म्हटली वेट
आय हॅव टू पे द बिल, आय हॅव टू फिल अप द प्रोव्हिजन्स, म्हणजे किराणा म्हणूयात आपण. अँड ऑल्सो आय वॉन्ट टू डू सम सेविंग्स. म्हणजे मम्मा काय काय म्हणते बघा. मम्मा म्हणते आहे की मला बिलं भरायची आहेत, मला किराणा भरायचा आहे आणि मला सेविंग्ससुद्धा करायच्या आहेत. मुली म्हणतायत आमच्या फीज भरायच्या आहेत. आणि डॅडचं पेमेंट हे कसं असतं, लिमिटेड असतं. सो या लिमिटेड रिसोर्सेसमधून आपण आपल्या अनलिमिटेड वॉन्ट्स कशा सॅटिस्फाय करतो, हे जे मम्मीचं टेक्निक आहे त्या टेक्निकला आपण म्हणतो मॅनेजमेंट ऑफ हाऊसहोल्ड. So management of household means economia. Economia means economics. So economics is nothing but management of household. Which management? Financial management of household. So what is economics? Economics means financial management of household. आता तुम्ही एक वर्डचा मीनिंग समजले. ओके, मग या इकॉनॉमिक्स बद्दल अजून सांगायचं झालं तर काय बघा, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये खूप काही दिलेलं आहे. बट फॉर नाऊ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला काही गोष्टी शिकवेल आणि काही गोष्टी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. सो मी तुम्हाला जी गोष्ट बोलली ना ती गोष्ट इथे दिलेली बघा. इट डील्स विथ हाऊ ह्युमन बीइंग्स सॅटिस्फाय देअर अनलिमिटेड वॉन्ट्स विथ देअर लिमिटेड रिसोर्सेस. हे बघा, it deals with how human beings satisfy their unlimited wants with limited resources. So what is meant by economics? Economics is a economic human behavior, economic aspect of a human behavior. So what is economic? Economics means economic aspect of the human behavior. Economic deals with economic aspect of the human behavior. म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये आपण स्पेशली काय बघतो, इकॉनॉमिक ॲस्पेक्ट बघतो. ह्युमनचा मॅनेजमेंट ऑफ हाऊसहोल्ड बघतो कसा, तर तो विथ लिमिटेड रिसोर्सेस हाऊ ही सॅटिस्फाय हिज ऑल अनलिमिटेड वॉन्ट्स. म्हणजे बघा, मम्मीने काय केलं, चिंटीची थोडीशी फीस भरली, मम्मीने चिंटीची फी भरली, पिंटीची फी भरली, घरात किराणा आणला, बिलं भरली, हे की नाही, आणि थोडीशी सेविंग पण केली. समजा कोणी शेंबडं झालं तर, असं बरं नसेल तर कोणाला, त्यांना पण ट्रीटमेंटसाठी पैसे लागणार किंवा कोणत्याही गोष्टीसाठी पैसे लागणार. सो सेविंग इज मस्ट. सो मम्मी पप्पांची जी लिमिटेड सॅलरी आहे ती लिमिटेड सॅलरी पूर्ण ह्या अनलिमिटेड वॉन्ट्सवर, या काय आहेत unlimited wants. How mom spent her limited resources to fulfill unlimited wants. It's called as management of household. So what is economics? Economics is an economic aspect of the human behavior, or it is nothing but financial management of the household. कळलं का ही गोष्ट? बघा, सगळ्या गोष्टी मी माझ्या लेक्चरमध्ये प्रत्येक वेळी रिपीट घेणार आहे. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ज्या मोमेंटला तुम्हाला असं वाटतंय की हां, या लेक्चरमध्येच ही गोष्ट माझ्या लक्षात राहायला हवी आहे. सो लिसन माय लेक्चर्स अगेन अँड अगेन. सी, इफ यू आर प्रिपेरिंग विथ मी इन दिस लेक्चर, यू विल नॉट हॅव टू स्टडी ॲट युअर एक्झाम टाईम. म्हणजे तुम्हाला एक्झाम टाईमसाठी अजिबात अभ्यास करायची गरज पडणार नाही जर का तुम्ही माझ्यासोबत इथे अभ्यास केला. आय गॅरंटी यू, जर का तुम्ही माझ्यासोबत अभ्यास करता आहात, या अभ्यासावर सुद्धा तुम्ही 60+ मार्क्स घेऊ शकतात. बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की मी ज्या गोष्टी हायलाईट करते आहेत त्या गोष्टी तुमच्या झालेल्या असाव्यात, त्या तुमच्या गोष्टी ऐकून तुमच्या मनात पक्क्या बसलेल्या असाव्यात. पहिल्या वेळेस ऐकल्यावर नाही बसते मनात, पुन्हा ऐका, नाही बसते पुन्हा ऐका, आणि थर्ड टाईमसुद्धा नाही जमते, देन टेक्स्ट मी, राईट मी इन कमेंट बॉक्स. आय विल सजेस्ट यू समथिंग. शुअरली आय विल रिझॉल्व युअर डाऊट. आय विल सॉल्व युअर डाऊट. सो गिव्ह मी अ मोमेंट. It's 24 minutes.
आपण कंटिन्यू करूयात आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये.